क्या बोलती पब्लिक, कसं काय सर्व बरं ना? तर गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता चाललेलं आहे पतू सोबत. त्याचं जे कॅम्प्युटरचं होतं ते सीपीयू पूर्ण बिघडलेलं आहे. तर मग ते दुरुस्त करण्यासाठी चाललोय. तर काहीच कडक ऊन पडलेलं आहे. सकाळी सकाळी 9:15 वाजलेले आहेत. पूर्ण मूड ऑन केलेलं आहे वातावरणाने. तर मग चाललोय पुढे. तर बघूया सकाळी डॉक्टर आलेत का कॅम्प्युटरचे. कारण की पीसीयूचा जरा पण ऑन नव्हता होत. तर कम्प्युटर चालू आहे, लाईट पेटते, पण सीपीयूचाच प्रॉब्लेम आहे. तर मग गेलो, बघितलं दुकानाजवळ. तर मला वाटतं डॉक्टर तर आलेच नाही, कारण की त्यांचं दुकानच बंद आहे. तर मग पतला सांगितलं लगेच त्या नंबरवर डायल कर, त्याला बोलव, सांग अर्जंट आहे म्हणून. दुकान पूर्णपणे क्लोज होतं. तर मग तो आला तितक्यात. तर मग चालू आहे त्याकडे घेऊन, बघूया काय बोलतोय डॉक्टर, किती पैसे घेतोय. तर काहीच कॅम्प्युटरच्या दुकानामध्ये चाललोय, कारण की तो दुरुस्त करेल, त्याचा सीपीयूचा प्रॉब्लेम काय असेल ते सॉल्ट आउट करेल. कारण की रात्रीपासून ट्राय करतोय, चालूच नाही होत. त्यानंतर त्याकडे दिला, तो बोला की संध्याकाळी राऊंड मार. तर मग आता चाललोय सेकंड काम करायला, कारण की काकांच्या गाडीचं आहे ना इन्शुरन्स संपलं, तर इन्शुरन्स काढायला चाललोय. आणि तुम्हाला माहिती, जर बाहेर गाडी न्यायची असेल तर इन्शुरन्स लागतं. तर चाललोय पुढे इन्शुरन्स काढायला, पूर्ण मार्केटमधून चाललेलं आहे. एकदम कडाकीचं ऊन आहे, एकदम ऊन पण लागतोय सकाळी सकाळी, कारण की 10:15चं टायमिंग आहे. आणि या टायमामध्ये पण एवढं ऊन. तर आता आलेलं आहे. तर ऑलरेडी दादा करत होता, तर मग ते काम कम्प्लीट केलं. तर पुढे निघालो. तर आपली जी जुनी आठवण आहे ते म्हणजे मेहंदळेचा ज्युनियर कॉलेज. तर काय तिथेच म्हणजे 11वी-12वी झाली. ते बघितलं तर जिंदगीचं मोड इथेच झालेलं आहे. तर मग ते कॉलेज खूप चांगलं आहे, नंतर ब्लॉग येईलच ह्याचं पण. तर पुढे चाललोय, कारण की जायचं होतं मित्राकडे, ओंकारकडे. तर मग तिकडनं काहीतरी काम होतं म्हणून चाललेलो. तर काही आता पोचलेलं आहे इथे, बघूया काय करतोय. तर साहेब तर बसलेत एकदम आरामात कॉलवर बिझी आहेत ते. तर तो पार्ट टाइम काम करतोय ना, त्याचं काम होतं. तर पुढे बघू शकता साईडला एकदम चांगलंच हे आहे, गॅलरीतून मस्त हवा आहे, त्यानंतर हवेवरच बसलेला आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला दिलेले 100 रुपये, बोलले नाश्ता करून जा. तर काहीच बघूया नाश्ता आता काय करायचं विचार चालू आहे, सकाळचा आहे. तर सकाळचा टाइम आहे, म्हणजे सकाळीच काहीतरी नाश्ता वगैरे करायला लागेल. मग पुढे गेलो, IDFC बँकमध्ये पैसे भरायचे होते. तर सॅलरी इन हँड भेटली त्याला, म्हणून तो बोलला की माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचं. मग ते एक काम कर, बँकेत जाऊन पैसे भर. तर पैसे भरतोय, फुल पैसा पेमेंट टाइम आहे ना आता, 10 तारीख, फुल पेमेंट झालेलं आहे. तर मग भरलं एटीएम मध्ये, कारण बँकेमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे एटीएम थ्रू गेलो आणि एटीएम मधून पैसे भरले. आणि आता आलेलो हॉटेलला, तर खातोय मेंदू वडा आणि इडली, एकदम स्पेशल अन्न स्पेशल. तर तुम्ही नक्की नेक्स्ट टाइम आलात तर खाऊन जा तिकडनं. सगळं खाणं वगैरे सगळं काय झालं. पुढे निघालो आपल्या रस्त्याला, कारण की ऊन खूप होते आणि वाजलेले 11:15 11:30 झालेले. तर मग डोकं पण गरम होतं, त्यामुळे पुढे गेलो. तर तितक्यात तर प्रथमेशच्या बहिणीचा फोन आला. ते बोलले घरी ये, काहीतरी काम आहे. मग आपण तिच्याकडे जाऊया, बघूया काय करते. तसेच आपली भाची पण आहे का अन्वी. अरे साईड 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 भाई, साईड देते यार, गाडी वगैरे येतात मध्येच. कारण तुम्हाला माहिती आहे गावा साईडचा एरिया आहे, असेच गुरं वगैरे सोडलेले असतात, ते रस्त्यामध्ये येतात काही वेळेला. आजूबाजूला एकदम काय ऊन, विषयच नाही उन्हाचा. ऊन बोलतोय की माझा रंग आता मी दाखवायला सुरू करणार आहे, कारण की दिवाळीच्या आधी सुरू होतं. आणि पावसाने रंग दाखवलाच 1 महिना अगोदर येऊन. तो ऊन पण बोलतोय की मी पण आता दाखवतो माझं काय असेल ते. तर मग आता आलेलो आहे ताईकडे. बघूया मॅडम काय करतायत. इथे ताई तर रेडी आहे, ताई मार जोक मारते, पाणी भरत होती ती. पाणी आलं नव्हतं रात्रीचं, म्हणून सकाळी आलेलं पाणी दुपारच्या टायमामध्ये. ओहो अन्वी, थोडीशी मस्ती केली आम्ही सोबत. अन्वीचे पेपर चालू आहेत, बोलते ती पेपर मी अभ्यास करते. तिला तिच्यासोबत मस्ती करून निघालो पुढे, कारण ऊन खूप होतं, घरी निघायचं होतं लवकरात लवकर. त्याला बोललो लवकरात लवकर चालव भाई, घरी जायचं आहे. म्हणून त्यात
ऊन जास्त होतं, डोकं एकदम गरम होतं, भूक पण जाम लागलेली. आणि कितपर्यंत राहणार त्या नाश्त्यावर, 2 इडली आणि 1 मेंदू वड्यावर. मग घरी जाऊन जेवायचं होतं. आज बघूया मम्मीने काय स्पेशल जेवण बनवलं असेल. सगळं काय झालं, सगळी कामं पण झाली, ऊन पण लागलं, उन्हाने पण त्याचा रंग दाखवला. तर गाईज इथेच ब्लॉग संपवूया. तसंच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसंच सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला, आणि बेल आयकॉनला दाबा. त्याच्याने माझे नवीन नवीन व्हिडिओ किंवा ब्लॉग तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येऊन जाईल. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.